जयंतीच्या सर्वप्रथम शुभेच्छा सर्वांना देतो. अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत, अखंड विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध. शेतकऱ्याच्या मिरचीच्या देठाला हात लावू नका, अन्यथा तुमचे हात कलम केले जातील, असं आपल्या सैन्याला सांगणारे छत्रपती शिवराय. ज्या राजाने आरक्षणाची मुहूर्तमेढ ठेवली आणि त्या आरक्षणाच्या माध्यमातून इथल्या दलितांना, इथल्या आदिवासींना, इथल्या मागासवर्गीयांना खऱ्या अर्थानं न्याय देण्याचं काम ज्या महापुरुषाने केलं ते राजश्री शाहू महाराज. ज्या महापुरुषामुळं आमच्या घराघरापर्यंत शिक्षणाची ज्ञानगंगा पोहोचली ते महात्मा ज्योतिबा फुले. ज्या महापुरुषामुळं आज आम्ही मानाचं, अभिमानाचं आणि सन्मानाचं जीवन जगू शकतो ते विश्ववंदनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आणि जग बदल घालून घाव सांगून गेले मला भीमराव, असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही, फक्त भारतात नाही, तर बाबासाहेबांचा विचार छत्रपती शिवरायांचे पोवाडे ज्या महापुरुषानं विदेशात पोहोचवले ते कॉम्रेड अण्णाभाऊ साठे. माता रमाई, माता जिजाऊ, माता सावित्री खरं तर इंग्रज व्यवस्थेच्या छाताडावरती थया थया नाचत. ज्या माणसांनी इथलं जल, जंगल आणि जमीन वाचली पाहिजे म्हणून आपल्या रक्ताचं पाणी केलं ते क्रांतिकारक बिरसा मुंडा, तंट्या भिल्ल, नाग्या कातकरी, होनाजी चिमले अशा सर्वच आदिवासी क्रांतिकारकांना, विचारवंतांना, बहुजनवादी विचारवंतांना प्रथमतः वंदन करतो. आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं सरपंच सुनीला ढेंगळे, पोलीस शीतल ढेंगळे, पोलीस पाटील पिलाजी ढेंगळे, उपसरपंच विठ्ठल ढेंगळे, तंटामुक्तीचे अध्यक्ष बाजीराव ढेंगळे, दत्ता गवारी, वर्सुबाई ट्रस्टचे अध्यक्ष, आरबीआयचे अध्यक्ष सन्मान्य गणेश कसबे, लुंबुनी बौद्ध विहार ट्रस्टचे मार्गदर्शक आमचे जगन्नाथ अंकुश, प्रकाशजी अंकुश, चिंतामण साळवे, जयसिंग वागचौरे, धर्मेंद्र शिशुपाळ आणि ज्यांचा नामोल्लेख झाला नाही अशा सर्वांचाच उचित तो मान, सन्मान आणि आदर मी प्रथमतः राखतो. खरं तर आमच्या गावामध्ये सुद्धा बौद्ध विहार झालं पाहिजे आणि त्या बौद्ध विहारामध्ये लहान लहान पोरं आली पाहिजेत. त्या पोरांना बुद्ध कळला पाहिजे, त्या पोरांना बाबासाहेब कळला पाहिजे, त्या पोरांना शाहू महाराज कळले पाहिजेत. म्हणून या मंडळानं अतिशय कष्टानं आजचं बौद्ध विहाराचं काम दर्जेदार केलेलं आहे. त्याचप्रमाणे पहिल्यांदा इथे महापुरुषांच्या जयंतीचा उत्सव साजरा केला, त्याबद्दल या मंडळासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. खरं तर बाबासाहेबांचा विचार हा घराघरापर्यंत पोहोचला पाहिजे, मनामनापर्यंत पोहोचला पाहिजे, म्हणून आजच्या कार्यक्रमाचं आयोजन आणि नियोजन केलं आहे. खरं तर ज्यांना ज्यांना बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्यासाठी काही केलंय असं वाटत असेल त्या सर्वांनी बसून घ्यायचं. मला इथं रिकामी जागा दिसते, याच्या पुढे मी बोलणार नाही, परंतु जर खरंच बाबासाहेबांनी जर आपल्यासाठी काहीतरी केलंय हे जर तुम्हाला वाटत असेल तर इथं उभी असलेली मंडळी, मागं उभे असलेल्या मंडळींनी खाली बसा. मी एकदाच बोलेल आणि माझ्या भाषणाला सुरुवात करेल, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार खूप मोठा आहे आणि तो विचार तुम्ही आम्ही प्रामुख्याने ऐकायला आलेलो आहोत. आणि खरं तर बाबासाहेबांची आपण जयंती साजरी करतोय आणि ही बाबासाहेबांची जयंती साजरी करत असताना जर आपण नाचताना बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो अशा घोषणा देत असू तर इथं आमच्या महिलांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित राहिलं पाहिजे असं मला वाटतं. आणि जर आम्ही उपस्थित राहत नसू तर बाबासाहेबांचं नाव घेण्याचा आम्हाला अधिकार आहे का याचा सर्वप्रथम आम्हाला स्वतःला विचार केला पाहिजे. एका बौद्ध धर्मग्रंथामध्ये तथागत बुद्ध आणि आनंदाचा संवाद आलेला आहे. या संवादामध्ये आनंद तथागतांना प्रश्न करतात की हे तथागता मूलगंध, पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे 3 प्रकार साऱ्या जगाला घेत आहेत, पण असा कोणता गंधाचा प्रकार आहे का की ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा जातो आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा जातो. त्यावेळेस उत्तर देताना तथागत बुद्ध म्हणतात की हो आनंदा, मूलगंध, पुष्पगंध आणि सारगंध हे गंधाचे 3 प्रकार साऱ्या जगाला घेत आहेत, पण 4था महापुरुषाचा गंध अर्थात कीर्तिगंध नावाचा गंध की ज्याचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा गेला होता आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा गेला होता. मला वाटतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ते कीर्तिगंध असावेत की ज्यांचा सुगंध हा वाऱ्याच्या दिशेने सुद्धा गेला होता आणि वाऱ्याच्या विरुद्ध दिशेने सुद्धा गेला होता.
मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आम्ही साजरी करतो, बिरसा मुंडांची आम्ही जयंती साजरी करतो, छत्रपती शिवरायांची जयंती आम्ही साजरी करतो. बरोबर आहे ना? करतो ना आपण? करतो ना? मग आम्ही आमच्या आजोबांची जयंती कधी साजरी केली का? आमच्या पंजोबांची, आमच्या खापर पंजोबाची? कारण आमच्या आजोबानं, आमच्या खापर पंजोबानं किंवा आमच्या पिढीतल्या दुसऱ्या कोणी माणसानं असं काही केलंच नाही की त्यांची आम्ही जयंती साजरी करतो. पण आम्ही बाबासाहेबांची जयंती साजरी करतो, आम्ही बिरसा मुंडांची जयंती साजरी करतो, आम्ही छत्रपती शिवराय, महात्मा फुले अशा महामानवांची जयंती साजरी करतो. का करतो? ही माणसं स्वतःसाठी जगली नाहीत, ही माणसं इथल्या समाजासाठी जगली. म्हणून यांच्याकडून आपण काय शिकायचं आहे? या महापुरुषांकडून आपण काय शिकायचं आहे? तर स्वतःसाठी जर तुम्ही जगलात ना तर घरातल्या शेजारचा माणूस सुद्धा तुमचं नाव घेणार नाही. पण जर तुम्ही समाजासाठी जगलात तर अख्खा समाज तुमच्या डोक्यावरती हात ठेवल्याशिवाय राहणार नाही आणि तुमचं नाव झाल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळं जगायचं असेल तर या महापुरुषांच्या विचारांसारखं आम्हाला प्रामुख्याने जगावं लागेल, ही सर्वात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर वामनदादा आपल्या एका गीतामध्ये म्हणतात की तुझीच कमाई, तुझीच कमाई आहे का भीमाई, कुणाचीच काही इथे कष्ट नाही. याचाच अर्थ आम्ही सरपंच झालो, जिल्हा परिषदेला निवडून आलो, पंचायत समितीला निवडून आलो, अरे आमदार झालो, खासदार झालो, मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो, ही पुण्याई कोणाची असेल ना तर ही पुण्याई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची पुण्याई आहे. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. खरं तर 26 नोव्हेंबर 1949 दिवस उजाडला आणि बाबासाहेब हसतमुखानं संसदेच्या बाहेर येत असतात. अचानकपणे पत्रकारांचं लक्ष बाबासाहेबांकडे वेधलं जातं. पत्रकार पळत पळत बाबासाहेबांकडे येतात आणि बाबासाहेबांना प्रश्न करतात की बाबासाहेब आज तुम्ही हसताय, आज तुम्ही आनंदी दिसताय, या आनंदामागचं आम्हाला कारण कळू शकेल काय? आणि त्यावेळेस हसतमुखानं बाबासाहेब म्हणतात की कालपर्यंतचा राजा इथल्या राजमातेच्या पोटी जन्म घ्यायचा, पण इथून पुढचा राजा मतपेटीमधून जन्म घेईन. खऱ्या अर्थानं राजा मतपेटीमधून जन्माला आणण्याचं काम कुणी केलं ना त्या महापुरुषाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. अरे इथल्या समाजाची परिस्थिती काय होती एकदा वाचा. मुळात आमचा प्रॉब्लेम नवनाजी असा झालाय, आम्ही वाचतच नाही, आम्ही नाचण्यामध्येच गुंग झालोय. म्हणजे काल परवा मी फेसबुक इंस्टाग्राम चालवत होतो आणि एक पोस्ट मला दिसत होती. त्या पोस्टमध्ये एक सांगितलं जात होतं त्या पोस्टमध्ये सांगितलं जात होतं वर बघितलं नाही वाटतं आणि ते आंबेडकरी चळवळीतल्याच वयानं जास्त झालेल्या मंडळीकडून सांगितलं जात होतं की आता बाबासाहेबांची जयंती आपण नाचून नाही तर वाचून साजरी केली पाहिजे. मी तर 2 पावलं त्याच्याही पुढे जाऊन म्हणतो की आमच्या पोरांना आंबेडकरांची जयंती नाचूनच साजरी केली पाहिजे. काय हरकत आहे नाचायला? आमच्या पोरांनी नाचूनच जयंती साजरी केली पाहिजे. पण नाचताना एक गोष्ट आमच्या डोक्यात असली पाहिजे की आम्हाला नाचण्याचा अधिकार सुद्धा तेव्हा आहे ज्यावेळेस छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, बिरसा मुंडा हे काही महापुरुष आहेत, त्यांचा विचार आम्ही 364 दिवस वाचलाय. त्याच वेळेस आम्हाला नाचण्याचा अधिकार आहे. मुळात बाबासाहेबांना आम्ही समजूनच घेतलं नाही. मुळात बाबासाहेबांना आम्ही समजून घेण्यात खूप मोठी चूक केली. म्हणजे मगाशी आलेल्या वक्त्यांनी सांगितलं की सन्मान्य वसंतजी हंकारे, एक महाराष्ट्रातलं खूप मोठं नाव आहे व्याख्यान क्षेत्रातलं, की त्यांनी सांगितलं की बाबासाहेबांनी फक्त इथल्या दलितांसाठी काम केलं नाही, बाबासाहेबांनी फक्त इथल्या सर्वसामान्य शोषकतेच्यासाठी काम केलं नाही. साहेब कारकुडीला मी गेलो होतो व्याख्यानासाठी, कारकुडीला व्याख्यानासाठी गेलो होतो. अनेक जण वक्ते बोलायला आतुर होते. 1-2 वक्ते माझ्या समोर बोलत होते. जरासा वेळ होता. त्या वेळामध्ये म्हटलं करावं काय. मी आजूबाजूला बघितलं, मला एक MA झालेला पोरग भेटला. त्या पोराला मी हाच प्रश्न विचारला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी इथल्या राष्ट्र उभारणीसाठी काय केलं. MA झालेलं पोरग, MA पॉलिटिकल सायन्स झालेलं पोरग सांगत होता की बाबासाहेबांनी भारतीय राज्यघटना लिहिली
बाबासाहेबांनी दलितांसाठी खूप काही काम केलंय. कोण सांगतंय? MA झालेला पोरगा. शेजारी बसलेल्या एका इंजिनियर पोराला मी हाच प्रश्न विचारला की म्हटलं, अरे बाबासाहेबांनी इथल्या राष्ट्रासाठी काय केलंय? त्या इंजिनियर झालेल्या पोराने सुद्धा मला हेच उत्तर दिलं. ते पोरग म्हणालं की बाबासाहेबांनी इथल्या दलितांसाठी खूप काही काम केलंय, इथली भारतीय राज्यघटना लिहिली आणि याच्या पुढे मला बाबासाहेब सांगता येत नाही. मी हाच प्रश्न एका सर्वसामान्य व्यक्तीला विचारला. त्या व्यक्तीने सुद्धा उत्तर तेच दिलं, अरे बाबासाहेबांनी दलितांसाठी काम केलंय, बाबासाहेबांनी शोषितांसाठी काम केलंय, बाबासाहेबांनी इथल्या वंचितांसाठी काम केलंय आणि घटना लिहिली. हाच प्रश्न एका शेतकरी आजोबाला मी विचारला. म्हटलं, बाबा इथं MA वाल्याला सुद्धा मी प्रश्न विचारलाय, इथं इंजिनियर झालेल्या सुद्धा पोराला प्रश्न विचारलाय, इथं 15वी झालेल्या पोराला सुद्धा प्रश्न विचारलाय आणि सर्वसामान्य पोराला सुद्धा प्रश्न विचारलाय. तो सांगतोय की बाबासाहेबांनी इथल्या दलितांसाठी खूप काही काम केलंय. तो सांगतोय इथल्या शोषित वर्गासाठी खूप काही काम केलंय. तो सांगतोय भारतीय राज्यघटना लिहिली. आजोबा, बाबासाहेबांनी इथल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं? त्या आजोबानं माझ्याकडे बघितलं आणि म्हटले, पोरा, बाबासाहेबांनी इथल्या दलितांसाठी काम केलं हे मी ऐकलंय, घटना लिहिली ऐकलंय, पण आजपर्यंत इथल्या शेतकऱ्यांसाठी बाबासाहेबांनी काय केलंय मी ऐकलं नाही. अरे मग मला सवाल विचारायचा आहे, आजपर्यंत बाबासाहेबांची जयंती आम्ही साजरी केली, बाबासाहेबांचा शेतकऱ्यांचा विचार आम्ही सांगितलाय का? इथल्या कामगारांचा विचार आम्ही सांगितलाय का? इथल्या महिलांसाठी केलेला बाबासाहेब आम्ही सांगितलाय का? नाही, आम्ही सांगितलंय ना बाबासाहेब. महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याला आग लागली, आम्ही सांगितलंय ना बाबासाहेब. काळाराम मंदिराचा सत्याग्रह. अरे पण किती दिवस आम्ही वारंवार हाच इतिहास सांगणार आहोत. अरे बाबासाहेब इतके छोटे नाहीत. कॅनडामध्ये 14 एप्रिल हा समता दिवस म्हणून साजरा केला साहेब. 14 एप्रिल कॅनडामध्ये. आणि अजूनही आम्ही हेच धारणा घेऊन बसलोय की बाबासाहेबांनी घटना लिहिली आणि बाबासाहेबांनी दलितांसाठी काम केलंय. म्हणजे मुळात आम्ही वाचत नाही आणि आलेले वक्ते सुद्धा तीच भाषणं करतात. कुठेतरी नव्यानं विचार केला पाहिजे. अहो, टाळ्यांसाठी 4-5 डायलॉग मी मारू शकतो, त्याच्यात काय अवघड आहे? 4-5 डायलॉग पाठ करून मी मारू शकतो, पण त्यांनी फक्त तुमच्या टाळ्या भेटणार, बाबासाहेबांचा सर्वव्यापी विचार भेटणार नाही. आणि तोच सर्वव्यापी विचार मांडण्यासाठी मी आज तुमच्या समोर उभा आहे. म्हणजे आमच्या लोकांचं काय झालंय? महाडच्या 14च्या तळ्याला पाण्याला आग लागली, एखादा वक्ता येणार आणि अशाच 14 शब्दामध्ये सांगणार की लोकांच्या नुसत्या टाळ्याच, आणि लोक घरी घेऊन काय जाणार? 14 तळ्याच्या पाण्याला आग लागली, घरी घेऊन काय जाणार? महाडच्या 14 तळ्याच्या पाण्याला आग लागली आणि काळाराम मंदिराचा सत्याग्रह. याच्यापेक्षा पुढे आम्हाला प्रामुख्याने जावं लागणार आहे. भारतीय संविधानाची प्रत किती जणांच्या घरात आहे? जर हात वरती करा बरं. येतं 1 2. ओके, बरंचसा. बाबासाहेबांनी 1918ला, अंकुश साहेब, बाबासाहेबांनी 1918ला एक पुस्तक लिहिलं होतं. त्या पुस्तकाचं नाव होतं द स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज. हे नाव किती जणांनी याच्या अगोदर ऐकलंय? जर हात वरती करता का? द स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया अँड देअर रेमेडीज नावाचं. तिकडे एकाने हात केले 2, बरोबर. म्हणजे बाबासाहेबांनी 1918ला पुस्तक लिहिलंय. त्या पुस्तकाचं नाव आहे द स्मॉल होल्डिंग्स इन इंडिया. हे पुस्तक कशावरती आधारित आहे माहित आहे? शेतकऱ्यांवरती आधारित आहे. अरे 1918ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा महामानव इथं शेतकऱ्यांसाठी विचार मांडतो. दुर्दैवाची गोष्ट आमच्या आंबेडकर जयंतीमध्ये सांगितलंच जात नाही. हा विचार कुठेतरी प्रामुख्याने पुढे गेला पाहिजे. आणि बाबासाहेबांनी या पुस्तकामध्ये काय मांडलं? 1918ला जे बाबासाहेबांनी पुस्तक लिहिलं त्या पुस्तकामध्ये मांडलं साहेब, खूप महत्वाचं आहे. बाबासाहेबांनी पहिल्यांदा प्रमुख मुद्दा काय मांडला माहिती आहे? इथलं कुटुंब नियोजन झालं पाहिजे. काय झालं पाहिजे? कुटुंब नियोजन झालं पाहिजे. का म्हटले असतील बाबासाहेब कुटुंब नियोजन झालं पाहिजे?
बघा, जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास करत असाल, जर तुम्ही लोकसंख्या शास्त्राचा अभ्यास करत असाल, तर भारताची लोकसंख्या जगात किती आहे? दुसरी. जगात किती आहे? दुसरी. भारताची लोकसंख्या जगात दुसरी आहे आणि 1 नंबरला चीन देश आहे. बाबासाहेबांना हे माहित होतं, अरे इथं जर कुटुंब नियोजन झालं नाही तर येणाऱ्या माझ्या पिढीला उच्च प्रतीचं शिक्षण भेटणार नाही, येणाऱ्या माझ्या पिढीला चांगल्या दर्जाच्या नोकऱ्या भेटणार नाहीत. म्हणून बाबासाहेबांनी सांगितलं, अरे कुटुंब नियोजन करा. कुटुंब नियोजन केला नाही तर इथल्या पोरांना दर्जेदार शिक्षण भेटणार नाही, आमच्या पोरांना चांगल्या प्रकारच्या नोकऱ्या भेटणार नाही. साहेब, थोरात साहेब, खूप दुःखानं सांगावं लागतं, इंजिनियर झालेलं पोरग नोकरी मिळाली नाही म्हणून ट्रेन खाली आत्महत्या करतं. हे महाराष्ट्राचं आणि भारताचं वास्तव आहे. बाबासाहेब नावाचा महापुरुष 1918ला सांगतोय, अरे बाबासाहेबांचा विचार इथल्या सरकारनं ऐकला असताना तर एकाही कामगारानं, एकाही विद्यार्थ्यानं आत्महत्या केली नसती. ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. पण तो बाबासाहेबांचा विचार आमच्यापर्यंत पोहोचलाच नाही. म्हणजे मुळात साहेब आमच्याकडे आशीर्वाद दिला जायचा. म्हणजे चिंतामण दादा, आता आम्ही एका घरामध्ये चहा पित होतो आणि चिंतामण दादा हसता हसता म्हणाले की अष्टपुत्र सौभाग्यवती भव. चिंतामण दादांना म्हटलं की असं काय बोलू नका, आणि ते म्हटले मी हसण्यावारी बोललो. खरं तर मुळात हा आशीर्वाद दिला जायचा. काय तर अष्टपुत्र सौभाग्यवती भव. बरं, तो आशीर्वाद द्या ना, पण ती 8 मुलं सांभाळायची कशी, हा प्रश्न आहे का नाही? 8 मुलं आपण जन्माला घालतोय, नो प्रॉब्लेम. प्रॉब्लेम हा आहे का आपण त्यांना शिक्षण देऊ शकणार आहे का? देऊ शकणार आहे का? अहो, आत्ताच्या पिढीची इतकी हाल आहेत आणि शिकलेल्यांचे तर सर्वात जास्त हाल आहेत. एक मुलगा सांभाळणं सुद्धा अवघड जातं. साहेब इंग्लिश मिडियमला गेलो ना तर 50-60 हजार डोनेशन असा. अरे मग पोरं शिकवणार कशी? मुळात आमच्याकडं अष्टपुत्र सौभाग्यवती भव हा आशीर्वाद दिला जायचा. आणि झालं काय तर प्रचंड प्रमाणात आमची लोकसंख्या वाढत गेली आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यावेळेस विधिमंडळामध्ये बिल मांडला. बाबासाहेब म्हटले, बाबासाहेबांचा अभ्यास इतका गाढा होता की जर्मनी असेल, फ्रान्स असेल, अमेरिका असेल, या सर्व देशांचा अभ्यास बाबासाहेबांनी केला. एक चार्ट बनवला, विधिमंडळात सांगितलं, साहेब बघा, इथलं अमेरिका असेल, जर्मनी असेल, फ्रान्स असेल, हे पुढारलेले देश आहेत. या देशांकडे भाजीपाला किती आहे, यांच्याकडे दर्जेदार विद्यापीठं किती आहेत, ह्या लोकांकडे रोजगाराच्या संधी किती आहेत, आणि आपल्या देशाची लोकसंख्या किती आहे, आपल्या देशाकडे भाजीपाला किती आहे, आपल्या देशाकडे पौष्टिक अन्न किती आहे, याचा तुलनात्मक अभ्यास बाबासाहेबांनी केला आणि तो विधिमंडळाच्या समोर मांडला. आणि बाबासाहेब म्हटले, ह्या गोष्टीला आत्ताच आपल्याला रोखलं गेलं पाहिजे, नाहीतर पुढे जाऊन भयानक परिस्थिती निर्माण होईल. दुर्दैवाची गोष्ट, त्यावेळेस आरोग्यमंत्री गिल्डर साहेब होते. गिल्डर साहेबांनी सांगितलं की आंबेडकर, तुम्ही त्याची टेन्शन घेऊ नका, इथं कितीही मुलं वाढू द्यात, त्यांची जबाबदारी आम्ही घेऊ. आणि त्यावेळेस बाबासाहेबांनी सांगितलं की गिल्डर साहेब, तुम्हाला त्याचे परिणाम आत्ता कळणार नाहीत, परंतु ज्यावेळेस काळ पुढे जाईल, लोकसंख्या भरमसाठ वाढत राहील, त्यावेळेस आमच्या MA झालेल्या पोराला, त्यावेळेस आमच्या BA झालेल्या पोराला, त्यावेळेस आमच्या BCom झालेल्या पोराला, BSc झालेल्या पोराला, इंजिनियर झालेल्या पोराला नोकऱ्या भेटणार नाहीत. आणि त्यावेळेस ही पोरं तुमच्या घरावरती आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही. हा बाबासाहेबांचा विचार आहे. पण हा बाबासाहेबांचा विचार आमच्यापर्यंत पोहोचला नाही. दुसरा मुद्दा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितला की शेती आणि जोड व्यवस्था झाली पाहिजे, शेतीला जोडधंदा उपलब्ध असला पाहिजे. म्हणजे बाबासाहेबांचं म्हणणं होतं की नुसती शेती कधीच परवडत नाही. म्हणजे बघा ना, मी ज्या गावातून आलो त्या गावाचं नाव आहे जांभोरे, आणि तुम्ही ज्या गावामध्ये आहात त्या गावाचं नाव आहे सुकळवेढे. जिथपर्यंत मला माहिती आहे तिथपर्यंत इथं कोरडवाहू शेती आहे, बरोबर आहे? शेतीला पाणी आहे का? नाही ना पाणी, शेतीला पाणीच नाहीये. म्हणून बाबासाहेब सांगत होते की नुसती शेती कधीच परवडणार नाही. आम्हाला जर शेतकरी म्हणून उभं राहायचं असेल तर आमच्या माणसांनी जोडधंदा केला पाहिजे. 1918च्या पुस्तकामध्ये लिहित आहेत बाबासाहेब,
ज्या पुस्तकाचं मी तुम्हाला नाव सांगितलं, द स्मॉल होल्डिंग्स इन इंडियामध्ये, बाबासाहेब म्हणतात जोड व्यवस्था असली पाहिजे, जोड धंदा असला पाहिजे. मग मेंढी पालन करा, गायींचं पालन करा, म्हशींचं पालन करा. कारण इथला निसर्ग राजा जर भडकला आणि पाऊस पडला नाही तर माझा बळीराजा उपाशी मरता कामा नये. म्हणून त्याच्याकडे जोड व्यवस्था असली पाहिजे, जोड धंदा असला पाहिजे. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रामुख्याने मांडला होता. तिसरा बाबासाहेब विचार मांडतायत की अत्याधुनिक यंत्रसामग्री असली पाहिजे आणि आमच्या लोकांनी अत्याधुनिक शेती केली पाहिजे. अरे 1918चा विचार आहे, 1918ला लिहिलेलं पुस्तक आहे. आजही आमच्याकडे आधुनिक शेती केली जात नाही. बाबासाहेब म्हटले की आपल्या पोरांना शिकवा की त्यांनी आधुनिक शेती केली पाहिजे, त्या शेतीतून कशा प्रकारचं उत्पन्न वाढता येईल. आणि बाबासाहेबांनी पुढचा मुद्दा सांगितला तो सरकारसाठी होता. दुर्दैवाची गोष्ट त्या सरकारनं अजून सुद्धा ऐकला नाही. बाबासाहेब म्हणाले की इथल्या शेतकऱ्याला माफक दरामध्ये यंत्रसामग्री दिली पाहिजे, बी बियाणं वाटली पाहिजेत. हा बाबासाहेबांचा विचार अजून सुद्धा आमच्या सरकारनं ऐकला नाही. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, महाराष्ट्राला आम्ही प्रगतीवरती असलेला महाराष्ट्र म्हणतो, बरोबर आहे का? कृषी प्रधान महाराष्ट्र म्हणतो का नाही आपण महाराष्ट्राला? आणि याच महाराष्ट्राचे काही दिवस कृषी मंत्री सुद्धा होऊन गेले. आमची परिस्थिती अशी आहे की आमची आत्महत्याच थांबत नाही. म्हणजे तुम्ही जर मराठवाड्याच्या साईडला गेले तर शेतकऱ्यांची आत्महत्या मोठ्या प्रमाणात होत राहतात. म्हणजे मागचा काही तुम्ही काळ जर अहवाल काढा की शेतकऱ्यांच्या सर्वात जास्त आत्महत्या महाराष्ट्रात झाल्या आणि महाराष्ट्राचे कृषी मंत्री होते. म्हणजे आमच्या शेतकऱ्यांची अवस्था आजही बदलली नाही. हा विचार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांगत होते. आणि बाबासाहेबांनी शेवटचा मुद्दा मांडला आणि तो महत्वाचा होता की बाबासाहेब म्हटले की इथल्या शेतकऱ्यांना 24 तास वीज द्या, 24 तास पाणी द्या, आमच्या शेतकऱ्यांना यंत्रसामग्री माफक दरामध्ये द्या, बी बियाणेमध्ये द्या. आणि बाबासाहेबांनी सांगितलं आणि इथल्या सरकारनं जर ऐकलं असतं ना तर माझ्या एकाही शेतकऱ्याने आत्महत्या केली नसती. बाबासाहेब म्हटले की ह्या वरच्या गोष्टी येतो जय भीम वॉल्यूम आणि तुफान गाणं चाललं होतं. आणि नुकताच मी 12वीला खेळलो होतो, जयंतीला आलो होतो. गाणं डीजेवरती चांगलं चाललं होतं. मी गाणं बघितलं, मी नाचलो. त्याच्यातली एक ताई खूप सुंदर नाचत होती, अतिशय सुंदर नाचत होती. गाणं संपल्यानंतर त्या ताईकडे मी गेलो. त्या ताईला मी प्रश्न विचारला की ताई तू खूप सुंदर नाचलीस, ताई तू खूप सुंदर नाचलीस, पण माझे तुझ्याकडे 3 प्रश्न आहेत. तिनं विचारलं काय? मी तिला पहिला प्रश्न विचारला की ताई तू खूप सुंदर नाचलीस, पण मला एक गोष्टीचं उत्तर दे, हिंदू कोड बिल म्हणजे काय? हिंदू कोड बिलमध्ये काय मांडलं होतं? ताईला मी दुसरा प्रश्न विचारला की ताई बाबासाहेबांनी महिलांसाठी काय केलं? आणि तिसरा प्रश्न होता की रमाईकडून आम्ही काय शिकायचं? अरे त्या इंजिनियर झालेल्या पोरीला या तिन्हीपैकी एक सुद्धा उत्तर देता आलं नाही. मग मला तुम्हाला प्रश्न करायचा आहे की भीमराज की बेटी में तो जय भीम वाली हूँ हा म्हणण्याचा अधिकार आम्हाला आहे का? जर आमच्या बापानं आमच्यासाठी